राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय, हवा कोणाची आहे, कुठं काय शिजतंय आणि कुठं काय विजतंय, याच्या सगळ्या खमंग आणि आतल्या बातम्या तुम्ही रोज सोशल मीडियावर आणि टीव्हीवर बघतच असाल। पण आज मी तुमच्यासाठी जी बातमी आणि जी महाविश्लेषण घेऊन आलोय ना, ते ऐकून राजकीय वर्तुळातल्या भल्याभल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही। कारण आजचा आपला व्हिडिओ हा कुठला छोटा मोठा व्हिडिओ नाही, तर महायुतीच्या सत्तेचा संपूर्ण पट उघडून दाखवणारा मेगा एपिसोड आहे। त्यामुळे निवांत बसा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंडळी, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सर्वात जास्त गरम आहे, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचा दुसरा आणि अंतिम मंत्रिमंडळ विस्तार। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच की गेल्या वेळी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा लय जणांची नावं हुकली, लय जण नाराज झाले आहेत। कित्येक वरिष्ठ आमदारांच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर हात मारून घेतला। महायुतीमधील राजकीय गणित, जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधताना अनेक वजनदार आणि अहोरात्र पक्षासाठी राबणाऱ्या आमदारांना नाईलाजास्तव बाजूला ठेवावं लागलं होतं। साहजिकच यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड धुसफूस निर्माण झाली होती। काही निष्ठावंत आमदारांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती, तर काहींनी पडद्यामागून आपली ताकद काय आहे हे नेतृत्वाला दाखवायला सुरुवात केली होती। पण आता दिल्लीच्या चाणक्यापासून ते मुंबईच्या वर्षा आणि सागर बंगल्यापर्यंत गुप्त बैठकाचं सत्र संपलंय। महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने या अंतर्गत नाराजीवर एक जालीम तोडगा काढलाय। सूत्रांनी दिलेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार येणाऱ्या काही आठवड्यातच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार 100% होणार आहे, हे आता फायनल झालंय। आणि सर्वात मोठी गोड बातमी म्हणजे जे आमदार मागच्या वेळी राहून गेले होते, ते नाराज होते, त्यांना यावेळी 100% मंत्रिपद मिळणारच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महायुतीच्या 4 बड्या दिग्गज आणि वजनदार नेत्याचे एकत्रित सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत, ज्यांची नावे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत सर्वात वर आहेत। यामध्ये हिंगोलीचे आक्रमक आमदार संतोष बांगर आहेत, राष्ट्रवादीचे धुरंधर नेते धनंजय मुंडे आहेत, अहिल्यानगरचे तरुण तुर्क संग्राम जगताप आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नावाभोवती गेल्या कित्येक दिवसापासून मंत्रिपदाची चर्चा घोंगावते, ज्यांच्या आक्रमक राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय, ते म्हणजे आपल्या मातीतील नेते आमदार गोपीचंद पळळकर। चला तर मग एक एक करून या 4ही वाघांचे राजकीय गणित आणि विश्लेषण समजून घेऊया। या यादीतील पहिलं महत्त्वाचं आणि धडाडीचं नाव म्हणजे हिंगोलीचे कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर। संतोष बांगर हे नाव आज महाराष्ट्रातल्या गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे। त्यांची बोलण्याची गावरान आणि आक्रमक शैली, त्यांचा कडक स्वभाव आणि कार्यकर्त्यांसाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी, यामुळे ते नेहमीच मीडियाच्या केंद्रस्थानी असतात। जेव्हा राजकारणात ऐतिहासिक बंड झालं तेव्हा सुरुवातीला भावूक झालेले संतोष बांगर नंतर पूर्ण ताकदीनिशी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले। तेव्हापासून आजतागायत त्यांनी पक्षाशी आणि नेतृत्वाशी असलेली आपली एकनिष्ठता वेळोवेळी सिद्ध केली आहे। बांगरांना मंत्रिपद मिळण्यामागची खरी कारणे: निष्ठा आणि आक्रमक प्रत्युत्तर। बंडानंतर विरोधी पक्षाकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आणि टीकेला चोख आणि त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचं काम संतोष बांगर यांनी केलं आहे। ग्राउंड लेवलला पक्षाच्या कार्यकर्त्या टिकवून ठेवण्यासाठी आणि विरोधकांना जरब बसवण्यासाठी बांगर यांच्यासारखा आक्रमक नेता मंत्रिपदावर असणं शिवसेनेसाठी अत्यंत फायद्याचं ठरेल। मराठवाड्याचे राजकीय गणित: मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी काही निवडणुकांमध्ये पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी हिंगोली जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे। गेल्या विस्तारात बांगर यांचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत होतं, पण काही अंतर्गत आणि तांत्रिक गणितामुळे त्यांना थांबायला लावलं होतं। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजी पसरली होती। आता ही नाराजी दूर करण्यासाठी आणि संतोष बांगर यांच्या संघटन कौशल्याचा सरकारला फायदा करून घेण्यासाठी या दुसऱ्या विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता 100% वर्तवली जात आहे। त्यानंतर मंडळी, या यादीतील दुसरं महत्त्वाचं वजनदार आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते परळीचे आमदार धनंजय मुंडे। धनंजय मुंडे यांच्या राजकारणाचा आवाका आणि त्यांची ताकद अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे। पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळीतून संघर्ष करत त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र आणि मजबूत अस्तित्व निर्माण केलं आहे। त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा आणि विविध महत्त्वाच्या खात्यांचा मंत्रिपदाचा दांडगा अनुभव आहे। अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत सर्वात प्रमुख रणनीतिकार आणि खंदेपाठीराखे होते। धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन आणि मंत्रिपदाचे गणित: प्रशासकीय पकड आणि वक्तृत्व। धनंजय मुंडे जेव्हा मंत्री असतात तेव्हा फाईल्स कशा क्लिअर करायच्या आणि सर्वसामान्यांची कामं कशी करून घ्यायची, यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही। त्यात त्यांची तोफ जेव्हा सभेत धडाडते तेव्हा विरोधक गारद होतात। सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी
त्यांच्यासारखा अभ्यासू नेता मंत्रिमंडळात हवाच. ओबीसी चेहरा मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज आणि एकूणच ओबीसी घटकामध्ये धनंजय मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचं, कदाचित एखादं मोठं आर्थिक किंवा पायाभूत सुविधाचं खातं दिलं जाणार आहे. हे जवळपास 100% निश्चित मानलं जात आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं नाव येतंय ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून अजित पवार गटाचे तरुण आणि डॅशिंग आणि कार्यक्षम आमदार संग्राम जगताप. अहिल्यानगर शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात जगताप कुटुंबाचं राजकारण अत्यंत मजबूत पायावर उभं आहे. संग्राम जगताप हे सलग निवडणुका जिंकून आपली क्षमता आणि ताकद सिद्ध करत आहेत. तरुण मतदारामध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांची पकड खूप मोठी आहे. संग्राम जगताप यांच्या जमेची बाजू आणि रणनीती, युवा चेहऱ्यांना संधी, अजितदादांच्या पक्षात तरुण, आक्रमक आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या चेहऱ्यांना पुढे आणायचं आहे, ज्याचा फायदा भविष्यात पक्ष वाढवण्यासाठी होईल. संग्राम जगताप या चौकटीत अगदी अचूक बसतात. जिल्ह्यातील सत्ता समीकरण. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते सक्रिय आहेत. त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात टक्कर देण्यासाठी महायुतीला तिथे एक सक्षम आणि तरुण आणि साधन सामग्रीने भक्कम असलेला मंत्री हवा आहे. गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती, पण त्यावेळी वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे जगताप समर्थकांमध्ये तीव्र असंतोष होता. हा असंतोष दूर करण्यासाठी आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी संग्राम जगताप यांना या दुसऱ्या टप्प्यात 100% मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. त्यानंतर चौथं महत्त्वाचं नाव म्हणजे आमदार गोपीचंद पळळकर. आता मित्रांनो, वळूयात या संपूर्ण यादीतल्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात जास्त वादळी आणि ज्या नावाशिवाय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार पूर्णच होऊ शकत नाही अशा महानेत्याकडे. ते नाव म्हणजे आपल्या मातीतील ढाण्या वाघ आमदार गोपीचंद पळळकर. गेले कित्येक दिवस किंबहुना कित्येक महिने झाले गोपीचंद पळळकरांना मंत्रिपद कधी मिळणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने विचारला जातोय. टीव्ही चॅनल्स असो, सोशल मीडिया असो किंवा गावागावातल्या चहाच्या टपऱ्या असो, प्रत्येक विस्ताराच्या वेळी पळळकरांचं नाव आघाडीवरच असतं. त्यांचे कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करतात, पण काही ना काही राजकीय गणितामुळे पळळकरांचा लाल दिवा उगतो. पण मंडळी, लिहून ठेवा, यावेळेस तसं होणार नाही. या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गोपीचंद पळळकर यांना 100% मंत्रिपद मिळणार आहे. यावर आता दिल्लीपासून मुंबईपर्यंत शिक्कामोर्तब झालंय. पण कसं काय घडलंय की पळळकरांना मंत्रिपद देणं आता भाजपला आणि महायुतीला अनिवार्य झालंय? चला याचं सविस्तर आणि इन डेप्थ विश्लेषण करूया. पहिलं म्हणजे बहुजन आणि धनगर समाजाचा सर्वात मोठा आणि बहुजन बुलंद चेहरा गोपीचंद पळळकर हे केवळ सांगली जिल्ह्यापुरते किंवा एका मतदारसंघापुरते मर्यादित नेते राहिलेले नाहीत. ते आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर आणि बहुजन समाजाचे अत्यंत प्रभावी आणि लोकमान्य नेते बनले आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दा असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा सोहळा असो किंवा बहुजन समाजाच्या हक्काची लढाई असो, पळळकर कधीही एसी गाडीत बसून राजकारण करत नाहीत. ते थेट रस्त्यावर उतरतात, पोलिसांच्या लाट्या झेलतात आणि समाजासाठी संघर्ष करतात. महाराष्ट्रात धनगर समाजाची मते अनेक मतदारसंघामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. या विशाल जनसमुदायाला महायुतीकडे खेचून ठेवण्यासाठी गोपीचंद पळळकर यांच्यासारख्या नेत्याला सत्तेत मानाचे स्थान देणं ही भाजपची राजकीय रणनीती पण आहे आणि गरजही आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक शिलेदार. राजकीय वर्तुळात एक वाक्य नेहमी बोललं जातंय, एकच छंद गोपीचंद. पळळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. जेव्हा जेव्हा भाजपवर किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून वैयक्तिक चिखलफेक किंवा हल्ले झाले, तेव्हा स्वतः छाती पुढे करून विरोधकांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देणारा पहिला नेता म्हणजे आमदार गोपीचंद पळळकर. तुम्हाला आठवत असेल 2019च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा कोणीही बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात लढायला तयार नव्हतं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या एका शब्दावर पळळकरांनी बारामती गाठली आणि थेट आव्हान दिलं. तिथे पराभव झाला असला तरी त्यांनी जे धाडस दाखवलं त्यामुळे ते भाजप नेतृत्वाच्या गळ्यातले दाईत बनले. त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि आता ते थेट विधानसभेत निवडून आले आहेत. अशा निष्ठावान नेत्याला पक्षाने दिलेला शब्द पूर्ण करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे शरद पवार आणि विरोधकावर थेट आणि सर्वात आक्रमक प्रहार. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यावर किंवा महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यावर थेट नाव घेऊन आणि त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देण्याची धमक फार कमी नेत्यामध्ये आहे. पळळकर जाहीर सभेत उभे राहिले की समोर कोण आहे याचा विचार करत नाहीत. थेट मुद्द्याला हात घालतात आणि विरोधकांच्या राजकारणाचे वाबाडे काढतात.
विधिमंडळात असो, टीव्ही डिबेटमध्ये असो किंवा जाहीर सभामध्ये पळकरांची तोफ नेहमी विरोधकावर धडाडत असते. विरोधी पक्षाला बॅकफूटवर ठेवण्यासाठी सरकारमध्ये अशा एका फायरब्रँड नेत्याची मंत्रिमंडळात प्रचंड गरज आहे. त्यानंतर चौथं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची नवी तटबंदी. पश्चिम महाराष्ट्र हा पारंपरिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर आणि पुणे या पट्ट्यात भाजपला आपली पाळमुठ घट्ट करायची आहे. सांगलीत जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांच्याच होम ग्राउंडवर आव्हान देण्यासाठी आमदार गोपीचंद पळकरांना ताकद देण्याचं ठरवलं आहे. पळकरांना मंत्रिपद मिळाल्यास सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल आणि विरोधकांची गणितं उलतीपालती होतील. आता आपल्या राजकीय विश्लेषणानुसार पळकरांना त्यांच्या कामाच्या पद्धतीला साजेसं खातं मिळण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास हे खातं ग्रामीण भागाशी, शेतकरी आणि धनगर समाजाशी थेट जोडलेलं आहे. पळकर स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ते या खात्याला चांगला न्याय मिळवून देऊ शकतात. इतर मागास, बहुजन कल्याण, संपूर्ण राज्यातील ओबीसी आणि बहुजन घटकांच्या योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पळकरांना हे महत्त्वाचं खातं मिळण्याची दाट शक्यता आहे. समारोप आणि प्रेक्षकांना सवाल. तर मंडळी, हा येणारा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप असणार आहे. नाराज आमदारांचे दिवस आता पलटणार आहेत आणि सत्तेची नवीन समीकरणं जुळणार आहेत. संतोष बांगर, धनंजय मुंडे, संग्राम जगताप आणि आपले गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देऊन महायुती सरकार आपली तटबंदी आणखी मजबूत करणार आहे. जे आमदार नाराज होते त्यांना आता सत्तेत 100% भागीदारी देऊन त्यांची नाराजी कायमची दूर केली जाणार आहे. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपल्या सांगलीचे गोपीचंद पळकर जर मंत्री झाले तर आपल्या भागात विकास कामांचा किती धुळा उडेल? पळकरांना कोणतं खातं मिळायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? आणि संतोष बांगर, धनंजय मुंडे, संग्राम जगताप आणि गोपीचंद पळकर या चौघापैकी तुमचा नाद कोणावर आहे? तुमची जी काही मतं असतील ती खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची उत्तरं मी स्वतः देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सांगलीच्या माणसाचा व्हिडिओ समजून लाईक करा. व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांना आणि कार्यकर्त्यांना शेअर करा आणि आपल्या तानाजी अक्के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ती शेजारची घंटी पण दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी खमंग आणि आतली राजकीय बातमी घेऊन. तोपर्यंत राम राम, जय महाराष्ट्र.